नमस्कार पशुपालक मित्रांनो, आपण आतापर्यंत व्यापाऱ्यांची जी भाषा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर आज आपण व्यापाऱ्यांची जी हातांची भाषा जी आहे ते आपल्या समोर क्लिअर करीत आहोत. तर बरेचसे असे गायींचे, म्हशींचे, बैलांचे असे मोठे मोठे व्यवहार चाललेले असतात की जेणेकरून व्यापारी असन, दलाल असन, ही त्यांची भाषा जी आहे ते बैलांचा जी व्यवहार आहे ती काय किमतीला चाललाय किंवा किती रुपयाने त्याची मागणी चाललेली आहे, किती रुपयाने त्याचे कमी जास्त देवाणघेवाण चाललेली आहे हे आपल्याला सहजासहज समजत नसतं. तर आपण ती जी सिक्रेट भाषा आहे ती हातांची, बोटांची भाषा आज तुमच्यापर्यंत क्लिअर करीत आहोत. एक मिनिट हा. तर असं एक हात असतो व्यापाऱ्याचा आणि गाई गुरं घेणाऱ्यांचा. तर ही जी चार बोट आहेत तर ती चार बोट जर अशी एक वेळेस जर दाबली तर त्याचा अर्थ होत असतो 40,000. आणि ती बोट जर अशी दोन वेळेस जर प्रेस केली तर त्याचा अर्थ होत असतो 80,000 रुपये. आणि त्या 80,000 जर 2,000 कमी जर करायचं असेल तर ही दोन बोट अशी खालच्या बाजूने ओढली जातात. त्याचा अर्थ असा होतो की त्यातून 2,000 कमी, आणि त्या 80,000 जर 2,000 वाढवायचे असतील किंवा 3,000 वाढवायचे असतील तर त्याचा असा अर्थ होतो की ही 2 म्हणजे 80 आणि याच्यामध्ये 2 वाढवायला असतं तर वरच्या साईडला असं ओढलं जातं. तर अशा पद्धतीचं हे व्यवहार चाललेला असतात. आणि जर गाईचा व्यवहार असेल, म्हशीचा व्यवहार असेल तर तो व्यवहार मोठ्या किमतीचा असतो. त्यामुळे ह्या 4 बोटांची किंवा ह्या 5 बोटांची अर्थ होतो 50,000, 4 बोटांचा 40,000. आणि जर शेळी, मेंढे यांचा जर लहान बारक्या किमतीचा व्यवहार जर असेल तर ह्यांचा अर्थ होतो 2,000, 4,000, 5,000. तर अशा पद्धतीने हे व्यवहार चालू असतात. आणि कमी करायचं म्हणलं तर खाली हात ओढला जातो, आणि वर करायचं असेल, किंमत जर वाढवायची असेल तर वरती हात घेतला जातो. तर अशा पद्धतीने हे व्यवहार चालू असतात. आणि याच्यावरती जे आहे ना, एक कापड टाकलेलं असतं, त्यामुळे आपल्याला समजत नाही की आतमध्ये नेमकं कशा पद्धतीने व्यवहार चालू असतो. तर हा असा हातांच्या द्वारे व्यवहार चाललेला असतो. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.